मॅचला इथे झाली सुरुवात. पहिला चेंडू, चेंडू मात्र सीमारेष वेग घेत असताना चेंडू मात्र फरार होईल. 4 धावा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र चौकार मात्र वंजरवाडीच्या फलंदाजाने लगावलेला पाहायला मिळाला. धावांचा श्रीगणेशा मात्र ज्या 4 या धावसंख्येने झालंय. एक चेंडू 4 धावा मात्र धाबलकावरती लागल्यात वंजरवाडी या टीमच्या. सुनील एक चांगला बॅटर मात्र सुनीलला पाहिला जातोय सातत्याने वंजरवाडी टीमच्या माध्यमातून. सुनीलला आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग करताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सुनीलच्या माध्यमातून मिळालेला हा चौकार. चार धावा मात्र धावबलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडू मात्र आक्रमण सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जोरदार अपील ज्या सुनीलची चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र इथं करत होतो आणि तो सुनीलला देखील इथं परतावं लागतंय. पहिल्या चेंडू मात्र एक दर्जेदार दमदार चौकार सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो सुनील मात्र इथं परतीच्या प्रवासाला मात्र सुरुवात करतोय. 2 चेंडू मध्ये 4 धावा मात्र इथं सुनीलच्या माध्यमातून टीमसाठी पाहायला मिळाल्या. परंतु सुनील देखील इथं तंबूमध्ये परततोय. न्यू बॅटर मात्र वंजरवाडीच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला विघ्नेश न्यू बॅटर मध्ये मैदानाच्या आतमध्ये जातोय वंजरवाडी या टीम करून. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर मात्र इथं गोलंदाजाला मात्र सुनीलला बाद करण्यामध्ये मात्र यश आलंय. गोलंदाज आकाश या गोलंदाजाला वेगवान चेंडू पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती. तिसरा चेंडू आकाशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मात्र तयार होताना पाहतोय. तिसरा चेंडू कुठल्या स्पॉटवरील चेंडू सातत्याने गोलंदाज इथं पिकअप करत असताना निधावचे होते सांगता. डॉट चेंडू बॅक टू बॅक मात्र इथं 2 चेंडू कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च करत नसताना मात्र आकाशच्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावा. चौथा चेंडू स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक पाठला करतोय. शतरकाच्या आव्हाकाच्या बाहेर हा येतोय आणखी एक चौकार. 8 धावा मात्र धावबलकावरती लागल्यात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा मात्र धावबलकावरती लागल्यात. विघ्नेश पहिला चेंडू डॉट केल्याच्या नंतर मात्र ह्या चेंडूवरती विघ्नेशच्या मात्र बॅट मधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला. डॉट चेंडू सातत्याने पहिला चेंडू चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर चौकार. आता 5वा चेंडू मात्र पाहतोय. हा इथं मात्र दांडी गोल विघ्नेशला देखील परतावं लागतंय. उचलत असताना आकाशच्या माध्यमातून 2 फलंदाजांना मात्र परतीच्या प्रवासाला मात्र यश मिळाले. आकाशच्या गोलंदाजाला अवघ्या 8 धावा मात्र धाव खर्च करत असताना आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौकार आल्याच्या नंतर आकाशच्या माध्यमातून सातत्याने कमबॅक देखील पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी मात्र आकाशच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आत्तापर्यंत. हा चेंडू वेगवान चेंडू निधावचे होते सांगता. ओव्हरचे होते ते समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 8, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन फलंदाजांना देखील इथं परतावा लागलं. एक चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला.
कडून मात्र षटक मध्ये अटकल्यासाठी दुसऱ्या षटक मध्ये अटकल्यासाठी आपण बबनला पाहतोय. 8 धावा मात्र इथं आपल्याला आकाशच्या माध्यमातून खर्च करत असताना दोन फलंदाजांना देखील परतलंय. बबन मात्र न्यू गोलंदाज मात्र करण्यात आल्याने बबन व मात्र विश्वास स्तंभानन केला आणि बबन मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र रेडी होतोय. फर्स्ट चेंडू बबन बबनचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मात्र फलंदाज अजय पती उत्तर देत असताना चेंडू मात्र फरार होईल 4 धावांसाठी. एका चौकारच्या साह्याने संघाची धावसंख्या मात्र 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. बबन मात्र इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवला जात आहे अजयच्या माध्यमातून. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र हवे क्षेत्ररक्षक पाठला करतोय. तत्पुरती चेंडू मात्र जमिनीला दानोद उचलणार फेकी करणार तत्पुरती 2 धावा मात्र इथं मात्र पूर्ण केल्या जातात फलंदाजाच्या माध्यमातून. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावर 14 या अंकावरती. धावा मात्र धावफलकावरती लागलेत वंजारवाडी या टीमच्या. धावा धावफलकावरती लागलेत वंजारवाडी या टीमच्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र गोलंदाजीला प्रत्युत्तर देत असताना फलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू निर्धावचे होते सांगता. कुठल्याही प्रकारचा मात्र अंपायर करण्यात दात मागण्याचा मात्र प्रयत्न फलंदाजी केला पण कुठल्याही प्रकारचा मात्र इथे चेंडूची निर्धावचे होते सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्यात वंजारवाडी या टीमच्या. हा चेंडू अंपायर स्वेअर चेंडू. एका स्वेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या मध्ये 15 या अंकावरती. अगोदरचा चेंडूवर जो प्रयत्न केला तोच प्रयत्न मात्र गोलंदाज बबनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला पण हा प्रयत्न मात्र असक्षम झाला नाही. असक्षम झाला हा चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धावचे होते सांगता. 4 चेंडूचा झाला खेळ समाप्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. एक अनुभवी गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बबनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्याच्या नंतर मात्र तो कमबॅक मात्र बबनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती लागलेत वंजारवाडी या टीमच्या. हा चेंडू बॅटच्या पॅडर मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा येतो चौकार. चेंडू मात्र सीमारेषेचा वेग घेईल 4 धावा. चौकार पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 19 धावा.
हा चेंडू अंपायर केले आपण आणि पॅचची लिडिंग एज फलंदाज मात्र इथं परततोय. या ओव्हरची झाली समाप्ती. या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 19 या अंकावरती वंजारवाडी या टीमची. उमेश माझा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून मात्र तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण उमेशला पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण गणेश गेलाय. हा चेंडू तिरफलाची फलंदाज परततोय आणि 19 धावा मात्र धावफलकावरती लागल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दीपकला मात्र इथं परतावं लागतंय. गणेश न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण विलासला पाहतोय आणि पहिला चेंडू मात्र गोलंदाजाला मात्र यश प्राप्त होताना आपण फलंदाजाला इथं परतलंय आणि पहिला चेंडू आणि 19 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 4 फलंदाज मात्र इथं तंबूमध्ये परतलेत वंजारवाडी या टीमच्या. दुसरा चेंडू धावची सांगता सातत्याने मात्र डॉट चेंडू वंजारवाडी टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झाला इथं समाप्त. तिसऱ्या षटकाला मात्र इथं आहे सुरुवात. 2 चेंडूचा खेळ मात्र इथं झालाय समाप्त. 19 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा पाठला करते उचलणार फेकी करणार तत्पुरती 2 धावा मात्र इथं सज्जरित्या मात्र पूर्ण. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 19 अंकावरती 21 अंकावरती. एकोणीस धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक हा चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र इथं 25 अंकावरती. क्षेत्ररक्षकाचा मात्र इथं चेंडू अडवण्याचा पुरेपूर मात्र प्रयत्न करत होता परंतु कुठल्याही प्रकारच्या मात्र क्षेत्ररक्षकाला इथं यश मात्र प्राप्त झालं नाही आणि या चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 24 अंकावरती. शॉर्ट पाच चेंडू 1 ने संघाची धावसंख्या मध्ये पुढे सरसावर 26 अंकावरती. लेग बायच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मध्ये पुढे सरसावर 26 अंकावरती. नेक्स्ट मॅच मध्ये खानावले विपक्ष चिंचवली या 2 संघांच्या दरम्यान. तर विनंती करतोय की या ओव्हरला झाले ते समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा मध्ये धावफलकावरती लागल्यात.
खानावले विपक्ष चिंचवली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र टॉससाठी यायचे. सव्वीस धावा मात्र धावफलकावरती लागलेत वंजारवाडी या टीमच्या. परंतु गणेश मात्र इथं नॉन स्ट्राईकला आहे. ज्या गणेश कडून मात्र सातत्याने वंजारवाडी टीमला मोठ्या अपेक्षा असतात. तो गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. त्याकडून खूप साऱ्या अपेक्षा वंजारवाडी टीमच्या मात्र समर्थकांना असतील. वंजारवाडीच्या टीमच्या मात्र एक आधारस्तंभ, एक चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग मात्र त्या गणेशच्या माध्यमातून आपल्याला आज परत पाहायला मिळाली. तो गणेश देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंगसाठी सज्ज आहे. चौथ्या ओव्हरला इथे झाली सुरुवात आणि 26 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. पहिला चेंडू वाईट सुहेर चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र सुहेरने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावत 27 अंकावरती. धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 27 धावा मात्र वंजारवाडीच्या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 27 धावा मात्र मिळवण्यामध्ये यश मात्र प्राप्त झालंय फलंदाजांना. शॉर्टपट चेंडू आणि दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज रोहित बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथं स्वेअर फेकते. गोलंदाज रोहित शॉर्ट पिच चेंडू आणि त्यानंतर मात्र स्वेअर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 28 धावा एकने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 28 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मिडांमध्ये चेंडू जाते. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येते. तत्पुरती एक धाव. ज्या गणेशला मात्र फलंदाजीसाठी ओळखला जाते तो गणेश मात्र आपण स्ट्राईक एंडला मात्र भरपूर वेळानंतर आलाय. गणेश मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. याच्याकडून मोठ्या पटक्यांची मात्र अपेक्षा असेल वंजारवाडी या टीमला. 29 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. एक चेंडूच्या समाप्तीनंतर गणेश मोठ्या पटक्यांसाठी मात्र गणेशला ओळखला जातोय. आता मात्र इथनं धावा मात्र मिळवणं मात्र गरजेचं असेल वंजारवाडी टीमच्या फलंदाजांना. हा चेंडू पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. गणेशच्या बॅट मधनं एक षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 35 अंकावरती. चिंचवली विपक्ष खानावले या दोन संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तर खानावले या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. तर चिंचवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की हा चेंडू मात्र झेल मात्र जमिनीला दान तू मी झालं. इथं दुसरी धाव देखील इथे येते पूर्ण 2च्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावत 37 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. तर नेक्स्ट मॅचला मात्र मी टॉससाठी विनंती करतो की दीपक बालके साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या नेक्स्ट तर मी विनंती करतो की सोमनाथ दुले आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा मात्र टॉच करत जावा. सोमनाथ दुले खानावले विपक्ष चिंचवली या दोन संघांच्या दरम्यान टॉच केला जाईल. हा चेंडू सातत्याने दिशाहीन गोलंदाजी मात्र रोहितच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एका सोयीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावल 38 अंकावरती.
4 संघाची धावसंख्येमध्ये पुढे सरसावल. 42 धावा मात्र धावफलकावरती लागलेत. 42 4 धावांच्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 42 धावा मात्र धावफलकावरती लागले. गोलंदाजाचा फॉलो टू रिदम त्याचबरोबर डिग्रीज ऑफ डिलिव्हरी करत असताना फलंदाजाचा फुटवर्क देखील बघितला जातो आणि आपल्या विरोधात कुठल्या दांडीचे फटके केले याचा देखील अंदाज लावला जातो. गोलंदाजी करणं इतकं देखील सोपं नाही. हा चेंडू सीमेरेषा वेग घेईल, चेंडू पार होईल 4 धावांसाठी. हा येतोय दर्जेदार चौकार. शेहेचाळीस धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. उर्वरित या विनिंगचा मात्र एक चेंडू मात्र शिल्लक असेल आणि 46 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात वंजारवाडी या टीमच्या. हा चेंडू बॅटच्या राडारमध्ये होता पण बॅट आला नाही. फेकी करणार तर पुरती एक धाव पूर्ण. दुसरीचा मात्र इथं केला जातोय प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. 46 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. 46 धावा मात्र धावफलकावर 48 धावा मात्र धावफलकावरती लागलेत आणि 49 धावांचं मात्र लक्ष समोर मात्र या टीमच्या समोर ठेवलंय. रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी असावी जिंकण्याची, नसीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. तर या मैदानाच्या आतमध्ये मात्र 19 धावांचं लक्ष मात्र या टीमच्या समोर ठेवलंय. बघूया कशा प्रकारे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थँक्यू आकाश सर. अगदी हेदवलीचे आकाश सर यांचा आवाज आपण अनुभवला आणि सुभाष शंकर नाईक सरपंच साहेब खानवले, आपण जर आजूबाजूला कुठे असेल तर व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्षमय स्वागत असेल. जगदीश पवार मोहोपाडा, आपण देखील आजूबाजूला कुठे असाल तर व्यासपीठावरती यावं, आपलं देखील सहर्षमय स्वागत असेल. अगदी 49 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय सध्या तरी वंजारवाडी टीमने बाबर्ले पाली संघ दरम्यान. आपण पाहतोय सामना आजच्या दिवसातील तिसरा आहे. चेंडू आलाय मैदानात. येणारे 24 चेंडू 49 धावसंख्येची गरज जा. दोन्ही बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये वावरलेपाली टीम. आपण पाहतोय गणेश वाघमारे यांची टीम वंजारवाडी. कालच्या दिवसात देखील ते पराभूत झाले होते परंतु आज री एंट्री मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना 49 धावा. आणि खरं तर ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्या टीमला मात्र बाय असेल पुढील फेरीत. त्यामुळे प्रत्येक संघ धडपडत असतो बॅटिंग करत असताना जास्त स्कोर करावा आणि त्याच दरम्यान आपण वंजारवाडी टीम पाहतोय. 49 धावा सध्या तरी 49 धावा हाय स्कोर आहे. चेस होईल का हे देखील पाहणं महत्वाचा. दोन्ही फलंदाज गोलंदाजी मार्कवर सेट झालाय. गणेश वाघमारे स्वतः संघाचा कर्णधार आहे. नेक्स्ट मॅच असेल चिंचवली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळलेली टीम खानवल्या. अगदी या दोन संघादरम्यान नाणेफेकचा कॉल देखील झालाय.
या सरपंच साहेबांचं इथे आगमन झालंय. अगदी पॅकर देखील असतील खानावले टीमच्या सुभाष शंकर नाईक साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. व्यासपीठावरती यावं. यावेळेस पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये वंजारवाडी टीमचा आपण पाहतोय. या दरम्यान ज्यावेळेस चेंडूला ग्लास केलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबल पाहतो. एक धाव होती डबल मध्ये कन्वर्ट झालाय. खराब क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल धाव होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. चार धावा धाव पलकावरती. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी 3 धावा वाचवल्यात. खरं तर मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे गणेशचे. 5 धावा धाव पलकावरती आपण पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचा षटक आहे. खरं तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक टीमचा. सध्या तरी 49 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि खरं तर 49 धावा मैदानाच्या आतमध्ये चेस करत असताना टीम वावरले पाले आपण पाहतो. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे परंतु इट इज अ नो बॉल आणि हा पहिला नसेल गणेश वाघमारेचा. या अगोदर देखील त्यांनी भरपूर नो रेषेचे फेकलेले आहेत या मैदानावरती देखील. फक्त बिमर साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. ज्यावेळेस आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी. नो चेंडू पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. सहा धावा धाव पलकावरती आपण पाहतो आणि त्याच दरम्यान षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इट इज अ वाईड चेंडू. खरं तर 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावपलकावरती विचार केला तर धावपलक जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. मोठा फटका येत नाहीये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. वावरली पाली टीम थोडस स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. अगदी निघून जाईल. 4 हॅलो 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 हॅलो
मध्ये बिमर चेंडू आपण पाहतोय. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. गोलंदाजी मार्क वरती दीपक घ्या. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चौदा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात झाली. खरं तर या ओव्हर मध्ये 20+ धावा होणं गरजेचं असेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण धावसंख्या पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. अगदी समजलेला नाही. एटीचा वाईड चेंडू. एक अवांतर धाव पुन्हा एकदा जोडली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू हा पुन्हा एकदा फ्री हिटचा असेल. 15 धावा तर आल्यात. या ओव्हर मध्ये जर का 10+ धावा जरी आल्या तरी पण रन रेट मात्र चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. टीम वावरले पालीचा. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं. अगदी चांगला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. फ्री हिटचा चेंडू होता. खरं तर यावेळेस बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स. 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत कणकणीत चौकार. चार धावांसाठी. इथे सत्कार केला जाईल. पनवेल विभागातून आलेला खानवले टीम आपण पाहतोय. अगदी दूरवरचा प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेत. साहेबांचा मान सन्मान केला जाईल. चेंडू देऊ का? ओके. कॅमेरा थोडासा इकडे फिरवा. तेवीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस धावफलक जर का पाहिलं 2300 अंकावरती थोडीशी खराब गोलंदाजी शेवटच्या क्षणाला आपण पाहतो वंदरवाडी टीमच्या माध्यमातून. 23 धावा तरल्या धावफलकावरती. षटकात शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस आपण पाहतोय ऑन स्ट्राईक फलंदाज रुपेश. यावेळेस देखील एसटी रक्षक चुकी करतोय. चेंडू थांबणार नाहीये. 22 स्वरूपात येणार आहे हा. 4 धावा.
रक्षक चुकी करत असताना दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा धावफलक 27 अंकावरती आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि यावेळेस चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. षटकारांनी त्यांचं देखील स्वागत केलंय रुपेश या फलंदाजानं. षटक मात्र संपुष्टात आलं. अगदी 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 33 अंकावर. 49 धावसंख्येचं टार्गेट होतं. 33 धावा तर 2च ओव्हर मध्ये संपूर्ण इथे केलेल्या आहेत. म्हणजे विजयासाठी पाहिजेत. पाणी पाणी घेऊन जा मैदानात. तर येणारे 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल. 12 चेंडू 16 धावा. धावफलकावरती 33 धावा आपण पाहतोय. मॅच होईल सुरुवात. अगदी 3रं षटक आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस यॉर्कर चेंडूची फेक झाली. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी प्रत्येक देखील करू शकतो. अगदी पहिल्याच चेंडूवरती यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकलाय. येणारे 11 चेंडू 16 ची गरज असेल. 16 चेंडू 11 चेंडू 16 धावा. यावेळेस सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. थोडस फंबल पाहतोय. अगदीच एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पाहिलं तर 34 धावा आपण पाहतोय. आणि विजयासाठी 10 चेंडू 15 ची गरज असेल. 10 चेंडू 15 धावा होऊ शकतात. काल देखील आपण क्वालिफायरचा सामना पाहिला. जांभुलवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये धाकटी दामणी आणि 2 संघादरम्यान लढत पाहिली. शेवटचा सामना अगदी 2 ओव्हरचा होता. पहिलं षटक मेडन फेकलं जगदीश भोईया गोलंदाजाने, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये चुका आणि चुकाच पाहायला मिळाला जांभुलवाडी टीम कडून. त्याच दरम्यान 14 धावा आल्या. 15 धावा चेस झाल्या नाहीये 2 ओव्हरमध्ये जांभुलवाडी टीमला. आणि हेच क्रिकेट आहे खरं तर. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज अद्यापही असेल. 9 चेंडू 15 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक चांगली फलंदाजी करू शकतो फलंदाज. खरं तर त्याच्या बॅट मधून चौकार षटकार आलेत. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू त्रिफळ अवधस्त फलंदाज होईल बाद. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. 15 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक अनंताला आपण पाहतोय.
प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी त्याची पाहतोय. फक्त एक सिंगल धाव खर्च केल्या. यावेळेस अनंत काय करेल टीम साठी आपण पाहतोय. 5वा चेंडू आहे. यावेळेस बिग हिट करायचा होता, फटका फसला क्षेत्ररक्षक गणेश आणि यावेळेस फलंदाज अनंत देखील होईल बाद. झाला आकाश. आता मात्र येणारी 7 चेंडू 15 ची गरज असेल. फक्त एक सिंगल धाव आल्या. 12 चेंडू 16 ची गरज होते आणि त्यानंतर कमबॅकिंग पाहतोय. सध्या तरी आपण प्रतीकच्या माध्यमातून अगदी 5 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये संपुष्टात आलाय. फक्त एक सिंगल धाव खर्च करत 2 गडी आपल्या नावावर केले. चांगली गोलंदाजी प्रतीकचे. यावेळेस बॅटचे क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. आकाश बॅक टू द पवेलियन. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती बालू आहे. यावेळेस वाईड चेंडू आलाय. एक अवांतर धाव. येणारे 6 चेंडू आणि 14 ची गरज असेल. 6 चेंडू 14 धावा होऊ शकतात. अगदी स्लो ओव्हर गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुनील आपण पाहतोय. यावेळेस देखील स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. दुसरा सेम बॉल डॉट डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये खरं तर येणारे 5 चेंडू असतील आणि विजयासाठी 14 ची गरज आहे. येणारे 4 चेंडू 14 ची गरज आहे. फलंदाज इथे बाद झाला या. चार चेंडू आणि 14 ची गरज असेल. माफी असावी. सध्या तरी आपण पाहतोय
समीर आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 14ची गरज आहे. 2 बिग हिट सामना फिरवू शकतात सध्या तरी वावरली पाली टीम साठी, परंतु इथे वंजारवाडी टीम कमबॅक करत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच असेल चिंचवले आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळलेला खानवल्या. दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक जिंकल्या. खानवल्या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. खर तर मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. 3 चेंडू 14ची गरज. जर का विचार केला ना तर 12 चेंडू 16ची गरज होती आणि आता 3 चेंडू 14ची गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी पुन्हा 2 चेंडू 14ची गरज आहे. अगदी वारंवार स्लो ओव्हर गतीचे चेंडू, फक्त समीरला ते चेंडू समजत नाहीये. 2 चेंडू 14ची गरज आहे. एखादा वाईट चेंडू, एखादा नो चेंडू मॅच बनवू शकतो, परंतु षटकार येणं अपेक्षित आहे या चेंडूवरती. चला स्पीडअप घ्या पंच. यावेळेस देखील इट इज अ वाईड चेंडू. एक वाईड चेंडू तर आलाय. 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये एक सिंगल देखील येऊ शकलेली नाही. उर्वरित चेंडू असेल 1 आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय. फटका फसलाय. खरं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि ते विन होईल टीम वंजारवाडे. अगदीच आपण पाहतोय वंजारवाडी टीम इथे विन होत्या. चिंचवली टीम आपण जा मैदानाच्या आतमध्ये. कदाचित बॅटिंग असेल चिंचवली टीमची. खानवली टीम जा.